नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्थान पोस्ट. 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा व्हायला नको, असं न्यायाचं तत्व आहे. प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती आहे? कोल्हापूरच्या डॉक्टर तावडेंना पानसरे हत्या प्रकरणात न्यायालयाने नुकताच जामीन दिला. 9 वर्षांपेक्षा जास्त काळ कारागृहात घालवल्यानंतर हा जो जामीन मिळालेला आहे, तो खरंच डॉक्टर तावडेंच्या संदर्भात न्याय झाला आहे का? डॉक्टर तावडेंची बाजू नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकरजी. सर, नमस्कार. मी आपलं स्वागत करते. नमस्कार. सर, डॉक्टर तावडे तब्बल 9 वर्षांपेक्षा जास्त काळ कारागृहात राहिले. खरंच एवढा मोठा गुन्हा होता की त्यांना जामीन मिळण्यासाठी पण 9 वर्ष काढावी लागली? नेमकं काय प्रकरण होतं? दोन महत्वाचे मुद्दे याच्यात येतात. एक तर डॉक्टर तावडे, डॉक्टर वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे हे ENT सर्जन म्हणजे घसा, कान, नाक याचे जे विशेष MBBS नंतर MD केलं जातं ते ह्या क्षेत्रातले MD. बरे मेरिटवरती ऍडमिशन घेतलेली आणि हे गोल्ड मेडलिस्ट त्या काळचे असा हा डॉक्टर. तर झालं काय आहे की तुमच्या प्रश्नाचे दोन भाग येतात. एक तर बाबा पुरावे इतके गंभीर होते का की कोर्टाने त्यांना जामीन द्यायला टाळाटाळ केली? काय झालं, नक्की काय होतं? तर हा प्रवास सुरू होतो 10 जून 2016 म्हणजे त्यांची अटक तारीख आहे 10 जून 2016. पण एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला लागते की त्यांना 10 जूनला पकडायच्या आधी 1 जून ते 10 जून म्हणजे रोज 10 दिवस सीबीआय त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवत होती दाभोळकर केसमध्ये. म्हणजे डॉक्टर तावडेंची पहिली अटक आहे नरेंद्र दाभोळकर खून खटल्यामध्ये 20 ऑगस्ट 2013ला पुण्याला जो खून झाला. दोन तरुणांनी मागून येऊन गोळ्या घातल्या आणि ते पळून गेले, अशी ती केस होती दाभोळकर खून खटल्याची. तर सीबीआयने पहिलं आरोपपत्र जे 2016ला दाखल केलं त्याच्यात त्यांनी डॉक्टर तावडेंना मेन कॉन्स्पिरेटर, मुख्य सूत्रधार, म्हणजे आपण हल्ली त्या हिंदीत बघतो ना, यही है वो शख्स वगैरे असं काय काय टायटल देऊन त्यांना असं भडक केलेलं असतं. त्या पद्धतीने ह्या बातम्या तेव्हाही चालल्या 2016 मध्ये. आणि मग एकीकडे ही 2013चा हा खून खटला होता आणि दुसरीकडे 2015 मध्ये पानसरेंचा खून झालेला. म्हणजे पानसरे आणि त्यांच्या सुनबाई हे दोघेही एका घरात राहायचे. पानसरे त्यांची पत्नी, सुनबाई आणि 2 मुलं. पण माझ्या माहितीनुसार ते एकाच इमारतीत वरच्या मजल्यावर खालच्या मजल्यावर असे वेगवेगळे राहायचे. आणि हे दोघे बाहेर सकाळी नाश्ता करायला गेलेले, श्री आणि सौ पानसरे, परत येताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ही गोष्ट फेब्रुवारी 2015ची. आता झालं असं, मी हे थोडंसं एकत्र सांगत जातोय पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं. पण झालं असं की दाभोळकरांची अटक, दाभोळकर केस मधली डॉक्टरांची अटक मी सांगितली 2016 जून मधली. मी थोडासा आता कोल्हापुरात आहे. कोल्हापुरात असं झालं की फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरेंची जी हत्या झाली त्या केसमध्ये, पानसरे खून प्रकरणात सप्टेंबर 2015 मध्ये कोल्हापूर पोलिसांनी, तिथे एक विशेष तपास पथक SIT बनलेली, त्यांनी समीर गायकवाडला अटक केली. आणि मग समीर गायकवाडच्या विरोधात पुरावे काय होते की एक मुलगा म्हणाला शाळेत जाणारा की माझ्या डोळ्यासमोर ते सगळं झालं आणि हा समीर गायकवाड गाडीवर मागे बसलेला, यानेच गोळ्या झाडल्या. आणि हा आय विटनेस, हा जो मुलगा आहे, हा अगदी बारीक बारीक गोष्टी सांगतो की गाडीवर डिझाईन काय होतं, गाडीची कंपनी काय, मेक काय होता, समीर गायकवाडने कसल्या रंगाचे शूज घातलेले, कुठल्या कंपनीचे शूज घातलेले, स्वेटर होता, टोपी होती, हे सगळं तो तपशीलवार सांगतो. अटक झाली, ठीक आहे, तिकडे ते सुरू होतं. इन्सिडेंटली मी त्या केसमध्येही समीर गायकवाडसाठी काही काळ अपियर झालो तेव्हा कोल्हापुरात 2015. असा प्रचंड बंदोबस्त असायचा पोलिसांचा आणि ही मीडिया म्हणजे काय आंतरराष्ट्रीय स्तरावरती काहीतरी झाल्यासारखं एक प्रेशर आमच्यावरती आणायचा प्रयत्न होता का तसं काही त्यांना वाटत होतं, काही कल्पना नाही. पण एक प्रचंड मोठं एक सनसनाटी असं सगळं ते वातावरण असायचं. आता झालं असं, हे झालं कोल्हापूर. म्हणजे कोल्हापूर आपण फेब्रुवारी 2015 आणि सप्टेंबर 2015 बघितलं. तर पुढे असं झालं की डॉक्टर तावडेंना सीबीआयने तिकडे अटक केल्यावरती कोल्हापूरच्या पोलिसांनी डॉक्टर तावडेंना इकडेही अटक केलं कोल्हापूरच्या केसमध्ये.
आता कोल्हापूरच्या केसमध्ये अटक केलं आणि त्यांच्यावरती आरोपपत्र जे दाखल केलं त्याच्यात ते असं म्हणतात की सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी गोळ्या झाडल्या पानसरे दाम्पत्यावरती आणि मास्टर माइंड डॉक्टर तावडे आणि त्यांची अटक मग 2016 मध्ये सीबीआयची अटक झाल्यावर हार्डली 3 महिन्यात सप्टेंबर 2016 मध्ये ही अटक झाली. आता सप्टेंबर 2016 आणि त्याच्या आधी जून 2016 म्हणजे डॉक्टर तावडेंची अटक आधी जून 2016 मध्ये दाभोळकर केसमध्ये आणि सप्टेंबर 2016 मध्ये पानसरे केसमध्ये. ही जी जून 2016ची अटक होती तिथपासून ते आता हा जो जामीन त्यांना मिळाला, आता हे त्याच्यातून बाहेर पडले. कारण दाभोळकर खून खटला त्याची सुनावणी चालली, त्याच्यात डॉक्टर तावडेंना जामीन मिळाला नाही. शेवटी ते निर्दोष मुक्त म्हणून ते बाहेर पडले. त्यांचं अपील उच्च न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहिलं आणि अपील होतं ते, कारण त्याच्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा हा एक अत्यंत कठोर कायदा लागलेला. त्याच्यामध्ये खालच्या कोर्टाने जामीन नाकारला तर तुम्ही उच्च न्यायालयात फक्त जामीन मागायला जाऊ शकत नाही. तुम्हाला त्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान द्यायला लागतं, ते अपील करायला लागतं. तर अपील हे अपिलासारखं चालतं. नॉर्मल बेल ही थोडीशी वेगळी प्रक्रिया असते. ते अपील दीर्घकाळ प्रलंबित राहिलं. अनेक न्यायमूर्तींनी ते ऐकलं, त्यांनी का ती सुनावणीला घेतलं नाही, काय झालं, हा खरंच एक वेगळा मुद्दा आहे. की काही वेळेला खूप मीडिया ट्रायल झालेल्या केसेसमध्ये अशी सुनावणी मागे राहते का किंवा घाईघाईने होते का, यापैकी नक्की काय होता, ह्याचा एक खरा वेगळा अभ्यास कोणीतरी करायला पाहिजे. पण मग पुण्यामध्ये त्यांना जामीन झाला नाही, निकालापर्यंत त्यांना थांबायला लागलं. त्यामुळे दुसरीकडे पानसरे केसमध्ये जानेवारी 2018 मध्ये त्यांचा जामीन झाला तरी सुद्धा तिकडचा जामीन झाला नाही, त्यामुळे त्यांना बाहेर येता आला नाही. परिणामस्वरूप जून 2016 ते म्हणजे 10 जून 2016 ते 10 मे 2024 इतका काळ ते तुरुंगातच राहिले. आता 10 मे 2024 काय आहे तर दाभोळकर खून खटल्याचा निकाल लागला आणि हे म्हणजे त्यातल्या 5 आरोपींपैकी 3 जणांना निर्दोष सोडण्यात आलं. त्याच्यात डॉक्टर तावडेंना निर्दोष सोडण्यात. म्हणजे यही है वो शख्स, यही है वो खुंखार आदमी वगैरे वगैरे जे काही होतं ते न्यायालयाने फेटाळून लावलं. आता झालं असं की मधल्या काळात म्हणजे आम्ही पुन्हा आता जानेवारी 2018 मध्ये येतो. हा जो जामीन सत्र न्यायालयाने दिलेला त्याच्या विरोधात हे पानसरे कुटुंबीय किंवा SIT हे उच्च न्यायालयात गेले आणि म्हणाले हा जामीन रद्द करा. उच्च न्यायालयासमोर ते बराच काळ प्रलंबित राहिलं, अगदी 2023 पर्यंत. आणि मग एकूण कदाचित पोलिसांच्या लक्षात आलं की इथे जामीन रद्द होणार नाही. रागरंग बघून त्यांनी तो तिथून मागे घेतला आणि उच्च न्यायालयात सांगितलं की आम्ही परत सत्र न्यायालयात प्रयत्न करतो, हे होईल का. आता कायदा असा आहे की असं होत नसतं, पण आता तुम्ही मागेच घेत असाल तर न्यायमूर्ती भारती डांगरेंनी तो आदेश केला की जर कायद्यात तसं असेल, शक्य असेल, इफ परमिसिबल अंडर लॉ तर करा. पण मग ते परत सत्र न्यायालयात कोल्हापुरात आलं आणि मग तिथे एक 7-8 महिने ह्याच्यावरती सुनावणी चालली आणि मग सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला. म्हणजे मला वाटतं न्यायपालिकेच्या इतिहासात ह्या 2 केसमध्ये काही विचित्र विचित्र घटना मी बघितल्या, ज्या एरवी इतर सरसकट केसेसमध्ये घडत नाहीत. त्यातली ही एक आहे असं मला वाटतं की जामीन झालेला आहे, 6 वर्षांनी तुम्ही तो रद्द करता. जेव्हा रद्द करता तेव्हा नवीन पुरावे काही महत्वाचे लक्षात घेता, याचं उत्तर नाही आहे. बरं, ह्याच्यात असं आहे एक महत्वाचा मुद्दा की पानसरेंच्या केसमध्ये त्यांचंच पोलिसांचंच म्हणणं असं आहे की सकाळी 9:30च्या दरम्यान ती घटना झाली, 9:20 आणि रस्ता तसा निर्जन असतो. हे दोघे जण चालत चाललेले, बाजूला एक शाळा आहे, त्या शाळेतला कॅमेरा आहे, CCTV फुटेज पण यांनी काढलं. त्या सगळ्यामधून एकच निष्कर्ष असा निघतो की ही वयस्कर दाम्पत्य हे चालत चाललेलं, मागून एक दुचाकी 2 व्हीलर आली, त्याच्यावर 2च जण बसलेले. मागून जाता जाता त्यांनी गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. म्हणजे 2 पेक्षा अधिक माणूस नाही. आता त्या 2 पैकी एक माणूस होता समीर गायकवाड, 2015 मध्ये ज्याला अटक झालेली, ज्याला साधारण 22 महिने तुरुंगात राहायला लागलं. हा प्रचंड मोठा गुन्ह्याचा आरोप त्याच्या माथ्यावर घेऊन आजही तो त्या न्यायालयाचे खेटे मारतोच आहे समीर गायकवाड. मग 2 पैकी एक मागे बसलेला जर समीर गायकवाड होता तर प्रश्न राहतो दुसरा कोण होता. तो दुसरा शोधण्याच्या ऐवजी
कोल्हापूरच्या पोलिसांनी ती जोडीच बदलून टाकली. त्यांनी थेट दुसरीच 2 नवीन माणसं आली, सारंग कोलकर आणि विनय पवार. आता हे फरार आहेत, शोधायचं काम सुरू आहे. पण साधा प्रश्न असा पडतो की एकदा तुम्ही 2 पैकी 1 माणूस हा म्हणता, तर दुसराच शोधणार. तुम्ही अख्खी जोडी कशी बदलता? बरं, हे आमच्या पोलिसांच्या लक्षात येत नाही. न्यायालयांना पण हे पेच का पडत नाहीत, की असा बेल रद्द होतो, जामीन फेटाळले जातात असं असताना. पण ही एक मला वाटतं दुर्दैवी कथा आहे, जी देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासात क्वचितच घडत असावी. त्याचा बळी कोणाचा गेला, तर डॉक्टर तावडेंच्या आयुष्यातली ही 9 वर्ष अशी वाया गेली. आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट आहे, म्हणजे जामीन एकदा जो माणूस निर्दोष सुटून येतो, तर या न्यायालयाने जेव्हा बेल रद्द केला, तेव्हा असं निरीक्षण नोंदवलेलं आहे, की जरी ते दाभोळकर केसमध्ये सुटलेले असले, तरी तो एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा भाग म्हणून मानला पाहिजे. आता एक माणूस निर्दोष सुटतो, तुम्ही त्याला क्रिमिनल अँटीसिडेंट, गुन्हेगारी पार्श्वभूमी कशी धरता? त्यामुळे मी त्या घटनेचा दुर्दैवी साक्षीदार आहे, की आम्ही न्यायालयात होतो, सकाळची वेळ होती 11च्या दरम्यानची, आणि मी आणि डॉक्टर तावडे इन्सिडेंटली तुरुंगातून तिघांना आणलेलं, डॉक्टर तावडे, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर, पानसरे केसमधले जेलमधले आरोपी, बाकीच्यांचा जामीन झालेला. आणि आम्ही बसलो, न्यायाधीशांनी बेल रद्द केला, आणि जो माणूस म्हणजे 16 जुलै 2024 ची ही घटना आहे, आणि 10 मेला ते निर्दोष सुटून आलेले, म्हणजे 10 मे ते 10 जून 10 जुलै, हार्डली 2 महिन्यात त्यांना पुन्हा तुरुंगात जायला लागलं. हे तुरुंगात जातानाचं जे बघणं असतं, हे सर्वसामान्य माणूस म्हणून पण माझ्यासाठी एक वाईट गोष्ट होती, आणि एक वकील म्हणून पण हे काय सुरू आहे असा प्रश्न माझ्या मनात तेव्हा पडलेला. अर्थात डॉक्टर तावडेंनी तोही प्रसंग अत्यंत धीरोदात्तपणे पचवला, हे पण मी बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरती दुःख, वेदना, म्हणजे आरोपी रडतात, त्यांचे नातेवाईक रडतात, पण हे असे खचून गेले, मोडून गेले असं झालं नाही. कारण त्यांना कदाचित हे माहित होतं, की भगवा दहशतवादाचा ज्याला शिक्का बसला तो पुसायला फार कठीण होतं. आताच 4 दिवसापूर्वी त्या नक्षलवादी 60 जणांच्या ची टीम जी आली, ज्यांच्यावरती बक्षिसं होती, ज्यांच्यावर अनेक गुन्हे होते, तर तिथे मुख्यमंत्री मात्र भेटायला गेले. त्यांचा एक प्रकारे सत्कार झाल्यासारखा कार्यक्रम झाला. तो लाल दहशतवाद जो आहे, तो त्याचा सरेंडर असा चालतो. मात्र इथे मात्र हे अशी दुर्दैवी परिस्थिती मी बघितलेली. सर, आपण आत्ताच उल्लेख केला की डॉक्टर तावडेंना पुन्हा कारागृहात जावं लागलं निर्दोष सुटल्यानंतर. त्यांनी धीरोदात्तपणे त्या प्रसंगाला सामोरे गेले. खरं तर ते पेशाने सर्जन आहेत. समाजात त्यांची चांगली ओळख होती, सामाजिक कार्य पण होतं. तर अशा वेळेला हे असे धक्के पचवणं त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ती कशी स्थिती होती, की 9 वर्ष कारागृहात जाणं आणि पुढच्या सगळ्या गोष्टी? ही अगदी मोडून पडणारी परिस्थिती असते. म्हणजे त्यांच्या कौटुंबिक बाबींबद्दल खरं मी बोलू नये, कारण तो त्यांचा अधिकार आहे. ते जेव्हा कधी आपल्याला भेटतील ते त्यांच्याशीच बोलणं चांगलं. पण एवढं तर मी नक्कीच सांगू शकतो, की 9 वर्ष हा एक खूप दीर्घ काळ आहे. म्हणजे या 9 वर्षांमध्ये बाहेरचा समाज बदलला. म्हणजे जेव्हा ते 10 मेला सुटून आले दाभोळकर केसमध्ये, म्हणजे जवळजवळ 8 वर्षांनी सुटून आले. मी बघितलेलं आहे, की रस्ता क्रॉस करता येत नाही माणसांना, मोबाईल हाताळता येत नाही, कारण सवय मोडलेली असते. जेलमध्ये सतत तुमच्यावर कोणतरी लक्ष ठेवून आहे, कोणतरी तुम्हाला बघतोय, काहीतरी करून देतोय, एका रेग्युलेटेड वातावरणात असता. डॉक्टर तावडेंची ही परिस्थिती होती, की रस्ता क्रॉस करायचा आहे, खूप ट्रॅफिक आहे असं पण नव्हे, तरी त्यांना मदत लागायची, सोबत लागायची. आता हे जे आपले टचस्क्रीन मोबाईल आहेत, हे हाताळता येत नाहीत. म्हणजे बाहेरचं जग 8 वर्षात खूप पुढे गेलेलं आहे. हे समजून घेऊन त्याला जे त्याच्या सोबत जाणं आहे ना, हे व्हायलाच त्यांना 6 महिने लागले असते. त्याच्या आधीच ते परत आत गेले, आणि आता ते परत बाहेर आलेले. सर, डॉक्टर तावडे यांच्याही प्रकरणात आणि आपण बघितलं नुकतंच मालेगाव प्रकरणातले पण आरोपी जे होते ते निर्दोष सुटून आलेले आहेत. तर ही जी 9-9 वर्ष, 8-8, 10-10 वर्ष नाहक कारागृहात जातात, तर एक मानवतेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं किंवा कायद्याच्या दृष्टीनेही बघायला गेलं, तर हे कुठेतरी थांबायला हवं का? ह्याच्यावर काहीतरी निर्बंध आले पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं? होतं काय बघा, मी आत्ताच सांगितलं, की आता जे नक्षलवाद्यांनी सरेंडर केलं त्यांना बाहेर आल्या आल्या नोकऱ्या मिळाल्या. दुसरीकडे आता अफगाणिस्तान आणि भारताच्या दोस्तीच्या चर्चा सुरू आहेत, आणि पाकिस्तानच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे वगैरे वगैरे आपण वाचतो.
आता मला एक कधी कधी प्रश्न पडतो, की याच अफगाणिस्तानमध्ये याच तालिबानने जेव्हा सुरुवातीला सत्ता बळकावली, म्हणजे अमेरिकेने हल्ले करण्याच्या आधी, तेव्हा त्या बामिया मिलिया मधल्या बुद्धाच्या मूर्ती फोडलेल्या, अगदी क्षेपणास्त्र डागून फोडलेल्या, तुम्हाला आठवत असेल. मग आता जे त्या मूर्ती ज्या बुद्ध ज्यांचा प्रेरणास्रोत आहे, त्यांनी या सगळ्याचा निषेध केला का? निषेध दिसत नाही. बरं, एकीकडे डॉक्टर तावडे किंवा हे जे इतर त्यातले आरोपी आहेत, म्हणजे आता सचिन अंदुरे आहे. सचिन अंदुरे जेव्हा जेलमध्ये गेला 2018 मध्ये, तेव्हा त्याची मुलगी हार्डली 6-8 महिन्याची होती. आता ती जवळजवळ 7-8 वर्षाची झाली. वडील कुठे आहेत माहित नाही. आईला सांगता येत नाही की वडील जेलमध्ये आहेत. बरं, त्याचा दाभोळकर केसमध्ये हायकोर्टात त्याचं अपील पेंडिंग आहे, कारण ती केस खरंच कच्ची आहे. म्हणजे त्याच्यावरती खरा एक वेगळी चर्चा होऊ शकते. पण आता त्याला त्याला बाहेर पडता येत नाही. त्याला पॅरोल वरती 15 दिवस वगैरे फार तर जाता येईल. म्हणजे ह्या ज्या वेदना आहेत, इथे कुठे काय होतं, ते मालेगाव केस सुद्धा त्याच्यात येते, की आपल्याकडे मालेगाव केसचा एक प्रचंड मोठा प्रोपोगंडा केला गेला. म्हणजे दहशतवादी, सॅफ्रॉन टेररिझम, यांना हिंदू राष्ट्र आणायचं होतं, हे हिंदू तालिबान, साध्वी प्रज्ञा सिंग मधलं साध्वी, कित्येक प्रिंट मीडियानी साध्वी लावलंच नाही. फक्त प्रज्ञा सिंगला अमुक अमुक, प्रज्ञा सिंगचं तमुक तमुक, डॉक्टर तावडेंच्या बद्दल पण तावडेला अमुक अमुक, वीरेंद्र तावडेचं अमुक अमुक, म्हणजे उल्लेख असाच करायचा की हे जणू काही सराईत गुन्हेगार आहेत अशा स्वरूपात. मी जेव्हा हे पाहतो, तर तेव्हा मी मध्ये ह्या सगळ्याचा अभ्यास करताना मी अजून काही खोलात जात गेलो. हा मुद्दा मी वारंवार सांगतोय, कदाचित अजून कितीतरी वेळेला हा सांगावा लागेल का, हा मला स्वतःला प्रश्न आहे, की आपण ह्या 4 मर्डर जे आहेत, हे काय दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश वगैरे हे 4 जे खून आहेत, तर ते त्यांचं म्हणणं की विचार संपवण्यासाठी हे केले. जो हे डावे किंवा हे समाजवादी बोलतात, त्यांचा तो आरोप असतो की हे विचार संपवण्यासाठी केली. मग काय, तर म्हणजे आपण वादाकरता गृहीत धरू, त्यांचं म्हणणं आपण असं ऍक्सेप्ट करू फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, की ते म्हणतात की विचार संपवण्यासाठी काही हिंदुत्ववादी तरुणांनी 4 कम्युनिस्टांची हत्या केली. ही जी 4 मी नावं घेतली, ठीक आहे. पण मग जेव्हा आपण हे जागतिक सोडा, देशाच्या स्तरावरती बघतो, तेव्हा हिंदुत्ववाद्यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून केलेले खून 4 असे होतात. किंवा मालेगावचा तो बॉम्बस्फोट हा त्याच्यातच आपण धरू. पण मग त्याचं कंपॅरिझन पण तर करायला पाहिजे. म्हणजे एक तौलनिक अभ्यास आपण सगळ्यांचा करायला पाहिजे. मग हिंदुत्ववाद्यांनी मारले इतके, मग म्हणजे कम्युनिझम, नक्षलवाद हा शेवटी कम्युनिझम आहे. मग त्यांनी कम्युनिस्ट वेगळे आणि नक्षलवादी वेगळे हे जे करून ठेवलंय, हे एक बौद्धिक दहशतवाद आहे खरा. हे भ्रामक आहे. शेवटी हे कम्युनिस्ट आहे, एक हिरवा दहशतवाद आहे. मग यांनी किती मारले याचा पण तर अभ्यास करायला पाहिजे. मग आपल्याला ऍक्च्युअल स्केल्स कळतील. या 4 खुनातून आजपर्यंत टनांनी प्रिंट मीडिया मध्ये पेपर छापला गेला, हजारोंनी इलेक्ट्रॉनिक मीडियावरचे अवर्स तास गेले, 65 अवॉर्ड वापसी ह्या 4 खुनातून झाली. तर मला एकदा मी हे बघितलं, आजही ते विकिपीडियावर पण उपलब्ध आहे, की मग नक्षलवाद्यांनी केलेल्या खुनांची संख्या देशातली 14,000 अँड काउंटिंग. मग आता हे 4 आणि 14चं कंपॅरिझन तुम्ही घेणार का? मग आता ह्या 14,000 खुनांबद्दल, बरं ते कोण होते? गरीब आदिवासी होते, पोलीस होते, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान होते, ते आमदार होते, ते सरपंच होते, अशा लोकांच्या ह्या हत्या झालेल्या आहेत. बरं, त्या पण त्या विचारातूनच झालेल्या आहेत. त्यांनी डिफाय केलं की आम्ही नक्षलवाद्यांचं नाही ऐकणार, म्हणून तर खून झाले. मग याची संवेदना कुठे आहे? प्रश्न असा आहे की त्याची संवेदना सर्वसामान्य माणसाची मारली गेलेली आहे, आणि 4 खुनांची, मालेगाव स्फोटाची तेवढीच संवेदना ठेवली गेलेली आहे. त्याचे बळी हे सगळे लोक आहेत असं मला वाटतं. नाही, याचा अर्थ मी असं म्हणत नाही की कोणी खून करावा, कुठलाही गुन्हा हा त्याज्यच आहे, हा निषेधार्हच आहे. पण इंडियन पिनल कोड जेव्हा बनतं किंवा कॉन्स्टिट्यूशन नुसार कायदे बनतात, मी असं बघत नाही की एखाद्या कम्युनिस्टाचा खून असेल तर आयपीसी मध्ये डबल फाशी, किंवा पायाला पण फाशी, हाताला पण फाशी, डोक्याला पण फाशी. आयपीसी सगळ्यांना सेम आहे. आता जे नवीन कायदे आलेत सगळ्यांना सेम आहे. मग इथे एवढं संवेदनेने राहायचं आणि तिथे मात्र शांत राहायचं, हे जे सुरू आहे ना, ह्या एक वैचारिक दहशतवाद आज देशात आहे, जगात आहे मी तर म्हणे. आणि हे जे सगळे हिंदुत्ववादी आहेत, हे त्याचे बळी आधी आहेत, कायद्याचे बळी नंतर आहेत, अशी परिस्थिती.
सर नक्कीच आपण डॉक्टर तावडे आणि इतर ज्या आरोपींना, संशयितांना कारागृहात नाहक वर्ष घालवायला लागली त्याच्याविषयी पाहिलं. यंत्रणांविषयी पण तुम्ही म्हणालात, की जामीन मिळूनही तो रद्द होणारे हे काही दुर्मिळच उदाहरणं आहेत. तर आपल्या तपास यंत्रणा ज्या आहेत किंवा आपली न्याय यंत्रणा आहे, तर त्याच्या दृष्टीनेही या केसमध्ये काही बघायला हवं का? तपास यंत्रणांचा जो तपास होता, त्यांची जी गती होती, बदलणारे निर्णय होते, त्याच्याविषयी काय सांगाल? तपासाचं तर म्हणजे हास्यास्पद तपास ज्याला आपण म्हणतो, मी मगाशी तोच मुद्दा सांगितला, की एका गाडीवर 2 माणसं आहेत. 2 मधला एक तुम्ही आधी पकडला. तुम्ही काय तपास करणार? दुसरा माणूस तपासणार. पोलीस तपास हा एखादा सूर्यकिरण असा सरळ एका दिशेत जाणं अपेक्षित आहे. सूर्यकिरण असा गेला, मग जरा तो वळून गेला, मग परत असा गेला किंवा मागे गेला, परत गोल आला. असं सूर्यकिरणाच्या बद्दल होत नाही. तसा तपास हा सरळ पुढे-पुढे जात राहणं अपेक्षित आहे. तो असा राउंड मारून येणं, फ्रेश पुन्हा सुरू करणं म्हणजे जशा वेब सीरीज असतात, तसं एडिशन 1, एडिशन 2 असं येणं तपासाच्या बाबतीत अपेक्षित नाही. इथे हे सरळ-सरळ खुनी बदलतात आणि न्यायाधीश त्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. ही परिस्थिती आपल्याकडे आहे. बरं, इथेच होते असं नाही. सतीश शेट्टी खून प्रकरणात आधी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक भलतेच आरोपी दाखवले, पण सीबीआयने तिथे योग्य ती पावलं उचलली. पण मग काय होतं, की मला असं वाटतं, की ह्या पोलीस यंत्रणावरती जेव्हा हे प्रचंड मीडियाचं प्रेशर येतं, बरं हे पानसरे केस आणि दाभोळकर केस मधला तपास मुंबई उच्च न्यायालय जवळजवळ 8 वर्ष मॉनिटर करत होती. नियंत्रण त्यांचं तुम्ही काय केलं सांगा, आमच्या देखरेखीखाली तपास करा. आता ह्याच्यात सुप्रीम कोर्टाचा सेटल्ड लॉ आहे, की जेव्हा आरोपपत्र न्यायालयात दाखल होतं खालच्या कोर्टात, तेव्हा या उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने हे मॉनिटरिंग ही देखरेख बंद केली पाहिजे. आम्ही याची जजमेंट दिल्यानंतर सुद्धा यांनी 8-8 महिने चालू ठेवलं. मग फक्त मीडिया ट्रायल असेल तर सगळे कायदे बदलणार का? म्हणजे ह्याच्यात न्यायपालिकेकडून पण एकदम पारदर्शकपणे न्याय झालाय का? हा प्रश्न मला विचाराल तर मी म्हणेन जरा अजून चांगलं असतं न्यायपालिकेतून प्रतिसाद तर बरं झालं असतं. तपास यंत्रणेचं पण तेच आहे. अर्थात अजून हा खटला संपला नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळात काय होतं हा वेगळा भाग. पण अशा पद्धतीने जामीन रद्द झाला, दुर्दैवी गोष्ट आहे. किंवा दाभोळकर केस मधला जामीन प्रलंबित राहिला. आता उच्च न्यायालय काय म्हणेल, की मग तुम्ही धडपड करायची होती ना. मुद्दा तो नाहीये. मुद्दा वकिलांनी धडपड करण्याचा नाहीये. 2-2, 3-3, 4-4 वर्ष जर एखादा आरोपी आत असेल, तर उच्च न्यायालयाची पण जबाबदारी राहते, की ते तातडीने ह्या गोष्टी सुनावणीला घ्यायची आणि त्याच्यावरती निकाल द्यायचे. तर हे नाहीतर दरवेळेला असं वकिलावरती शिफ्ट होईल आणि मग पर्यायाने आरोपीवर शिफ्ट होईल किंवा आरोपींनी वकील बदलायचे होते, अजून महागडे वकील द्यायचे होते, आरोपींनी धडपड करायची होती. असं होऊ नाही शकत. कारण एक आरोपी जेव्हा जामिनासाठी येतो किंवा निकालासाठी लढतो, न्यायासाठी लढतो, तेव्हा तो एक माणूस विरुद्ध यंत्रणा अशी ती लढाई असते. तर ह्याच्यात यंत्रणेकडून योग्य प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे, जे संविधानात लिहिलेलं आहे. तर त्याचा ब्लेम किंवा त्याचं वजन त्यांच्याच खांद्यावर राहतं. खांदे शिफ्ट नाही करता येत. सर नक्कीच आज आपण वेळ दिला आणि आपल्या व्यवस्थेमध्ये किंवा आपल्या ह्या ज्या तपास यंत्रणांचा वेळ काढूपणा आहे, भगव्या आतंकवादाचं जे बागुलबुवा करून ठेवलेलं आहे, मीडिया प्रेशर आहे, त्यापोटी कशी निरपराध्यांची, निष्पापांची आयुष्य कशी वाया जातायत, आयुष्यातली 9-9, 10-10 वर्ष वाया जातायत, हे धक्कादायक सत्य आपण समोर आणलंत. सर मी आपले त्यासाठी आभार मानते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्या तपास यंत्रणांमध्ये बदल व्हायला हवेत का? हे जे काही आयुष्य बरबाद होणं आहे, हे मीडिया ट्रायल पोटी, राजकीय कारणांपोटी, भगव्या आतंकवादाच्या बागुलबुवापोटी जी आयुष्य वाया जातायत, त्यामध्ये काही सुधारणा व्हायला हवी का? आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. नमस्कार.